आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। ठाणे शहर पुलिस आयुक्तालय महाराष्ट्र पुलिस वर्षगांठ सप्ताह का समापन के दिन 9,35,38,445 रुपये का मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम दिनांक 8 जनवरी 2024 के दिन ठाणे शहर पुलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे, ठाणे शहर पुलिस सह आयुक्त दत्तात्रय कराले, अपर पुलिस आयुक्त पंजाबराव उगले, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर अपर पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल, ठाणे शहर वागले स्टेट परिमंडल 5 के पुलिस उपायुक्त अमर सिंह जाधव, ठाणे शहर पुलिस आयुक्तालय परिमंडल 1 के पुलिस उपायुक्त गणेश गावड़े, ठाणे शहर पुलिस आयुक्तालय परिमंडल 2 भिवंडी के पुलिस उपायुक्त नवनाथ ढबले, ठाणे शहर परिवहन विभाग के पुलिस उपायुक्त डॉक्टर विनय राठौर, उनकी उपस्थिति में यह मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न हुआ। उस समय 1000 से 1200 नागरिकों की उपस्थिति थी। आगे आइए देखते हैं खबरें विस्तार से। क्रिकेट स्पर्धा असतील असे विविध उपक्रम आणि पोलीस दलाचा जे मोठा आकर्षण आहे पोलीस बँड, त्या पोलीस बँड देखील आम्ही प्रदर्शन किंवा विविध आपल्या शहरामध्ये हस्तांतरित करण्याचा मुद्देमाल वाटप करण्याचा एक वेगळा कार्यक्रम आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण आपल्या कष्टामधून आपल्या बचतीमधून आपण अनेक वस्तू घरामध्ये घेत असतो, जसं सोन्याचे दागिने असतील, वाहन असतील किंवा इतर काही वस्तू असतील। पण नुसते वस्तू खरेदी केलेली नसते, सोन्याचे दागिने असतील किंवा वाहन असतील किंवा इतर कुठलीही वस्तू असते, त्या वस्तूसोबत आपल्या सर्वांना प्रत्येकाचे एक नातं जोडलेलं असतं, जे भावना जोडलेली असते, त्या वस्तूसोबत आपली एक अटॅचमेंट असते। आणि ती वस्तू चोरीला गेल्यानंतर किंवा त्या वस्तूसोबत काही गैरप्रकार झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतो किंवा फिर्याद देतो आणि त्याच्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून त्याचा पोलीस प्रक्रिया सुरू करतात। हे उल्लेखनीय म्हणजे आम्हाला महत्त्वाची वाटते की आपण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा पुढे तपास होतो, आमचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार त्या गुन्ह्याचा तपास करतात आणि कुठलाही गुन्हा असू दे, मालमत्ते संबंधित शोधलेली कुठलीही वस्तू असू दे, दागिने असतील किंवा वाहनाची वस्तू त्याचा आम्ही तपास करतो।
माझ्या निश्चित देश त्याच्यामध्ये पॅरिले पहिलं असतील इतर काही प्रॉपर्टी सोडली मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या जे विक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं त्याच्यामध्ये एक आपण कार्यक्रमात ऐकलं असते का एक इमोशनल अटॅचमेंट असते सीझन असतं किंवा आई वडिलांचे त्या भीती असतात त्यामुळे त्यांचा बुद्धिमान त्यांना परत मिळतोय ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. सर, नागरिकांचा रेझिंग डे साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय व्हावा. कशा प्रकारे इथून पुढे मागे सांगितलं होतं आणि त्यानंतर आता मी सांगेन की तर नागरिकांबरोबरचा संवाद आहे किंवा ठाणे आयुक्तालय विविध जे समाज घटक आहेत त्यांच्याबरोबरचा संवाद आहे. संवाद केवळ 8 दिवसांपुरता नाही याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलीस शाळेतल्या पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगवेगळे घटक आहेत